सावंतवाडी शहरामध्ये MNGL म्हणजे महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीचं काम गेले अनेक महिने चालू आहे. काम चालू आहे इथपर्यंत ठीक होतं, पण या कंपनीने नगरपालिकेची परवानगी न घेता किंवा अटी शर्तींचे पालन न करता सावंतवाडीतील नागरिकांच्या घरी गॅस पुरवठा दिलेला आहे. उद्या जर गॅस गळती झाली आणि दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण, असा मी प्रश्न आज फोन करून नगरपालिकेचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं. तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की कोणत्याही प्रकारची परवानगी या कंपनीने आमच्याकडनं घेतलेली नाही आहे आणि हे चुकीचं काम आहे. मग मी त्यांना विचारलं, मग तुम्ही काय करताय? जर हे चुकीचं काम म्हणता तर तुम्ही काय करता? तर त्याच्यावर ते निरुत्तर झाले. आज मी सर्व पत्रकार माझ्या भावांना घेऊन नगरपालिकेत जाणार होतो, पण आज सुट्टी असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही आणि त्यांना एक विनंती केली की एक काम तुम्ही लगेच थांबवा. तर मला त्यांनी असं उत्तर दिलं की त्यांनी कंपनीने 2 वर्षापूर्वी ॲफिडेव्हिट लिहून दिलं, आमच्याकडनं काय चूक झाली, गॅस गळती झाली तर त्याला आम्ही जबाबदार राहू. तर त्यांच्यावर मी त्यांना असं सांगितलं, कोणतरी ॲफिडेव्हिट लिहून दिलं याचा अर्थ तज्ञांनी सांगितलं की तज्ञांचं मार्गदर्शन तुम्ही घेतलं काय, हे काम झालेलं बरोबर आहे? तर ते नाही बोलले आणि ते निरुत्तर झाले परत. त्याच्यामुळे परत त्यांनी सांगितलं आमच्याकडनं चूक झाली, आम्ही काम आजच्या आज बंद करतो. त्यांनी बंद केलं नाही केलं मला माहिती नाही, पण मी नागरिकांना आवाहन करतो, ही जी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी आहे त्यांनी कोणती कल्पना नगरपालिका प्रशासनाला दिलेली नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही डायरेक्ट गॅस कनेक्शन घेऊ नका, कधीही स्फोट होऊ शकतो. ह्याचे दर सुद्धा ठरलेले नाहीये. गॅसचे दर ठरलेले नाहीत. कंपनी किती रुपयाने गॅस देणार नागरिकांसाठी किंवा कस्टमरसाठी तो पण रेट ठरलेला नाही. तसा सिलेंडरचा रेट ठरलेला आहे, तसा गॅसचा रेट ठरलेला नाहीये. मला असं वाटतं की 6,000 रुपये मी जर चौकशी केली तर 6,000 रुपये मला सांगितले की एका जे जोडायचे गॅस कनेक्शन जोडायला 6,000 रुपये सांगितले जोडायला. तर कोणाकडे 500 घेतले रुपये आणि गॅस कनेक्शन जोडून दिलं. पण तदनंतर मला असं कळलं की 6,000 रुपये हे एवढा खर्च येत नाही किंवा तसा कोणताही विषय कंपनीने नगर परिषदेकडे केला नाही किंवा काहीच विषय झाला नाही. तर मला असं कळलं की त्याच्यातले जवळजवळ 6 माझ्या अंदाजाने 7,000 कनेक्शन होतील शहरात आणि त्याच्याला जे 1,000 रुपये आहेत हे सत्ताधारी पक्षातला एक व्यक्ती त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. म्हणजे 7,000 गुणले जर तुम्ही 1,000 धरले तर 70 लाख रुपये त्या सत्ताधारी व्यक्तीला मिळतील आणि त्याच्यातले 30 लाख रुपये त्यांनी ॲडव्हान्स घेतले आणि सांगितलं मी 5 वर्ष असल्यामुळे हे 30 लाख रुपये मला तुम्ही ॲडव्हान्स द्या, बाकीचे 40 लाख रुपये तुमचं काम संपेपर्यंत द्या. असे करून 30 लाख रुपये घेतलेले आहेत. आता तुम्ही मला विचारा, सत्ताधाऱ्याचं नाव घ्या, सत्ताधाऱ्याचं नाव घ्या, तर तुम्हाला प्रश्न विचारणार नंतर. तर तुम्हाला मी त्याच्या आधी सांगतो, मी आधी सांगतो यासाठी आधी सांगतो तुम्हाला नाव 4 प्रकरण आहेत. 2 प्रकरण मी बोललो नळपाणीचे, आणखी 2 प्रकरण माझ्याकडे आहेत. हे 2 प्रकरण आणखी 2 दिवसांनी घेणार आहे. माहितीच्या जागी माहिती लागली
ही सगळी प्रकरण एक करून नाव पण घेऊन टाकलं. ती बातमी तुमच्यासाठी वेगळी स्पेशल आहे. अशा प्रकारे 1,000 रुपये ठरवून 30 लाख रुपये घेतले. ही बातमी तुम्हाला संजू परब काहीतरी बोलतो, विरोधक म्हणतील माझे नाव जाहीर करावं, उगाच आरोप करू नये. मी आजपर्यंत 15-25 वर्ष राजकारण करतो. जे जे आहे ते समोर बोललेलो आहे आणि अनेक वेळा अनेक नावं पण घेतलेली आहेत. नाव घ्यायला मला काय भीती नाही. कुठे मिटिंग होतात हे पत्रकार बंधूंना सुद्धा माहिती आहे. सगळ्या पत्रकार बंधूंना माहिती आहे. मला तुम्ही पैसे घ्या 30 लाख रुपये, पण लोकांच्या जीविताशी खेळू नका. तुम्ही जी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची यांच्यानी काम बरोबर केलेलं आहे का? जे लोकांना सुविधा पुरवतात ते काम झालेलं आहे का योग्य? आता गॅस गळती होईल, लोकांचे जीव जातील. त्यामुळे प्रशासनाने सुद्धा हे विकासाचे गप्पा करणारे प्रशासन आहे. नगराध्यक्ष मी खुर्ची तापवण्याचं काम करू नये, जरा लक्ष द्यावं या गोष्टींकडे. नगराध्यक्षांना माहिती आहे का